तर हॅलो गाईज, आज आपण ब्लॉग बनवतो आहे. तर आजचा ब्लॉग खूप खास आहे, कारण आज कोकणामध्ये शिमगा असतो. तुम्हाला कदाचित जे कोकणात राहतात त्यांना माहिती आहे की शिमगा म्हणजे काय असतो, आणि जे नाही माहीत आहे त्यांच्यासाठी सांगतो की शिमगा म्हणजे एक पारंपरिक कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये होळी पेटवली जाते. शिमगा म्हणजे एक होळी असते जी की पालखी वगैरे असते किंवा माळ वगैरे, तर नाचवला जातो आणि खूप मजा येते. मजा म्हणजे नेक्स्ट लेवल मजा असते. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की शिमग्याला आहेत ना लोक जॉब सोडून पण गावाला येतात. म्हणजे किती मजा असेल. तर पहिला दिवस तर आपण मिस केला आहे, कारण त्या दिवशी पालखी वगैरे सानेवर जाते, पण थोडासा काही रिझनमुळे मिस झाला आहे. तर आज माड आहे आणि मी आज तुम्हाला माड दाखवणार आहे की माडाला किती मजा असते. माड म्हणजे एक सिम्पलमध्ये सांगतो की माड म्हणजे एक आंब्याचं झाड असतो आमच्या इकडे. प्रत्येकाची एक कसं आहे की प्रत्येकाचं आहे ना, गावातील प्रथा अलग असतात की काय काहींचा माड कसा वेगळाच म्हणजे झाड असतं किंवा ते म्हणजे आमच्या इकडे कसं आम्ही आंब्याचं झाड तोडतो आणि त्याला ते आंब्याचं झाड असतं, तर त्याला आम्ही दिंडी वगैरे घालतो किंवा नाचवतो रात्रभर. तो सीन असतो. आणि काय काय ठिकाणी असं वेगळं वेगळं काही ना काहीतरी असतं. म्हणजे प्रत्येकाची अलग अलग रीतिरिवाज असतात. तर आजचा सीन खूप भारी होणार आहे आणि खूप मजा येणार आहे आज. तर आणि शिमगा म्हणजे डाय हार्ट फॅन आहे मी शिमग्याचा. शिमगा म्हणजे एक डेंजर सीन होतो. ते कसं आहे माहिती आहे का, वर्षभराचं मोटिवेशन मिळतं आपल्याला की मला तर मी बाई राहू नाही शकत शिमग्याशिवाय. म्हणजे नेक्स्ट लेवल आहे. तुम्हाला दाखवतो मी माड काय मजा काय असते. तर भेटूया आपण. चला बाय बाय. भेटूया म्हणजे आता डायरेक्ट आपण माडाच्या इथे भेटूया. तुम्हाला मी बाकी सगळ्या गोष्टी दाखवतो आता, कारण मी डायरेक्ट सांगेल तुम्हाला तर थोडंसं समजणार नाही की काय बोलतो हा नक्की. आता जे कोकणातले लोक आहेत त्यांना तर माहिती आहे की काय सीन असतो. आणि तुम्ही बघू शकता की मागे किती मस्त गवत वगैरे आहे. हे आमच्या गावचंच गवत वगैरे आहे. गाव डायरेक्ट भेटू माडाच्या इथे. तर गाईज आमचा हा गेटअप आहे आणि पण नाही रे, कोणच नाही, जाऊ दे. मी एकटाच टी शर्ट घालून आहे आणि अजून माझे मित्र लोक येणार आहेत. तुम्ही मागायला पाहिजे होते ना. मागत नाही काय नाही. अरे बोलायचं असतं टी शर्टसाठी. मग असं आम्ही थोडी अंदाजपंच देणार कोणाला पण. तर डेंजर कार्यक्रम होणार आहे आणि सीन काय होणार आहे तो दाखवतो मी तुम्हाला. माड काय असतो, माड काय असतो. गावची करवंद खायला या. पण ती कच्ची आहे. सिद्धू चल लवकर. तुला आधी हात झाडू दे. कसं आहे, सिद्धूशिवाय माड उचलला जाणार नाही, कारण सिद्धूची जी एनर्जी आहे ती नेक्स्ट लेवल आहे. आता आम्ही चाललेलो आहे माडाला. मी ज्याला माहित नसेल, आमचा डॉन सिद्धू. हे सिद्धी, हे हा सिद्धू आणि हा सिद्धू. काय सिद्धू हा सिद्धी आणि हा सिद्धू. हा ते कसं रात्री समीकरण झाली नाही, रात्रीची झोप पूर्ण झाली नाही. समीकरण लक्षात ठेवा, ग्रामर लक्षात ठेवा तुम्ही. वातावरण चेक करा जरा. तुम्ही मला दादा बोलता म्हणून मी हा हा बोलला. थोड्याचा जास्त मजा येणार आहे. आता फक्त झलक आहे थोडीशी. आता आम्ही आलो आहे राक्षेवाडीत. काय त्यांना माहिती आहे, त्यामध्ये कोणी चप्पल घालत नाही. कोणी चप्पल, हे बघा चप्पल वगैरे कोणी घालत नाही. आणि एवढी तरी गाईज हा माळ आहे आमचा. आणि आता गुरव लोक वगैरे पूजा वगैरे चालू आहे त्यांची. आणि याच्यानंतर मग बाकीचा पुढचा कार्यक्रम चालू होईल. तुम्ही माळ बघू शकता. तर आता ढोल वगैरे वाजत आहेत आणि एनर्जी आता वाढते आपली.
आता माड तोडतोय. तर गाईज आता माड तोडणं चालू आहे आणि ढोल वाजतायत. तर आता ढोल वगैरे वाजवणं चालू आहे आणि एक नंबर एनर्जी येते. आता रशी वगैरे लावले आणि रशी लावलं कारण ते कसं वन साईडला जायला नको किंवा कोणाच्या अंगावर पडायला नको तो ते माड असतो तो, त्यामुळे रशी वगैरे म्हणजे प्रोटेक्शनसाठी सगळं बांधलेलं असतं. आणि ही रशी आहे तुम्ही बघू शकता यांच्या हातामध्ये. तर आता सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत पाडण्याचे, पण माड काय पडत नाही आहे. माड आता तुटलेला आहे. अरे बापरे. तर गाईज आता हा माड आहे आणि या माडाच्या ज्या मोठ्या फांद्या वगैरे असतात ना तर त्या तोडल्या जातात आता. आणि बघू शकता तुम्ही काटा होता गर्दीचा डायरेक्ट घुसला. ह्या साईडला लागलाय ना ते काय नाही होऊन जातं. डायरेक्ट ना हे बघा सगळ्या ज्या मोठ्या मोठ्या फांद्या वगैरे होत्या त्या तोडून वगैरे झाले आहेत. आणि पुन्हा चेप बोलतोय राख्या काय बोलताय. तर हे आमचे परम मित्र आहेत आयुष गाग, आर्यन आणि अंकित. आणि हा विकी आहे. विकी आता आराखडा बघतोय की नक्की काय करायचं त्याचा विचार चालू आहे. तर आता माड वगैरे घेऊन चाललो आहे आम्ही लोक. आणि माड आता उचलला आहे सगळ्यांनी. आणि
आता दुपारच वगैरे चालले. बाई आणतो वाघ जाय माझ्या शीतला आणतो कुण्यावर परशुराम पाडावे बाय माझ्याशी त्याने आपला देवासाठी माठ दिलेला आहे. पण माझ्याशी त्याच्या आपल्या सगळ्या मुलाबाळा कुटुंबात एकंदरीत आपल्या सुखपती दे आणि आपल्या सगळ्यांना सांभाळ. चला आता नाचा काय नाचा. आता मोठा ना बघ कितीचा काढू आणि म्हणजे असं एक मिनिटाचा संबंधित शानू नाकावर खुश.
गरज सगळ्यांचा येणार. हाय पा हाय हॅलो काका हाय. पार्थ इंट्रोडक्शन मी नाही देत. नको देऊस माझा आहे त्यांनी करून दिलं. आमच्या इंट्रोडक्शन सगळ्यांचे आहेत. श्रावणी गाग पार्थ गाग मस्त फोडून रस्ता केला माझ्या मित्राच्या.
वॉन्टेड पीप्स. आणि लाईट खूप लाईट येते.